झी 24 तास एक पाऊल पुढे. हॅलो अँड वेलकम टू फ्रेम 3, खास तुमच्यासाठीचा शो फ्रेम 3. यात आपण पाहणार आहोत लाईफस्टाईलचे नवनवीन फंडे. आजच्या शोमध्ये आपण पाहणार आहोत सेलिब्रिटी लाईफस्टाईल, एक हटके हेअर कट आणि त्याचबरोबर एक फेरफटका डायमंड ज्वेलरी दुनियेचा. सेलिब्रिटी लाईफस्टाईलमध्ये आज आपण भेटणार आहोत एका नवोदित अभिनेत्याला. छोट्या पडद्यावरच्या मालिकेमधून तो आपल्याला नेहमीच भेटत असतो. पाहूया कोण आहे हा नवोदित अभिनेता आणि काय आहेत त्याचे लाईक अँड डिसलाईक्स. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्रेम 3. आजचा आपला सेलिब्रिटी गेस्ट आहे सौरभ गुप्ते. हाय सौरभ, वेलकम टू फ्रेम 3. हाय विशाल, कसा आहेस? मस्त मजेत. ठीक आहे, मग मजेतच अशा तुझ्या आवडते अशा वातावरणामध्ये आपण आलेलो आहोत. कारण तू कशाबद्दल पॅशनेट आहेस, कुठल्या गोष्टी तुला आवडतात हे आपलं आधीही बोलणं झालेलं आहे, पण आज आपले प्रेक्षक पण आपल्याबरोबर आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आमच्या या शोचा तो म्हणजे तुझं स्वतःचं स्टाईल स्टेटमेंट काय? स्वतःचं स्टाईल स्टेटमेंट म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मी स्वतः खूप सिम्पल आहे आणि आपण जितके सिम्पल किंवा आपण जसे आहोत तसे समोर आल्याने आपण कसे आहोत ते करेक्ट दिसतं. म्हणजे माणूस कसा आहे तो तसंच दिसतं. त्याच्यामुळे काही ज्या ॲक्सेसरीज असतात की लोक वापरतात, की कोणी टॅटू करतं, कोणी कान टोचतं, कोणी वेगळी हेअरस्टाईल करतं, तसं मला मुळात नाही आवडत करायला. म्हणजे ते खूप गरजेचं आहे. आता या इंडस्ट्रीमध्ये आपण कसे प्रेझेंट करतो स्वतःला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबरीने त्याचा बेस असा आहे की तुमचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. सो माझी स्टाईल ही सिम्प्लिसिटीच आहे. मी सिम्पल आहे आणि हेच माझं स्टाईल स्टेटमेंट. ओके, सिम्प्लिसिटी तुझं स्टाईल स्टेटमेंट आहे. तर मग तुझ्या कपड्यांविषयी जाणून घ्यायचं आहे मला की सौरभ इज कम्फर्टेबल इन इंडियन आउटफिट्स और वेस्टर्न आउटफिट्स? ॲक्च्युली बोथ. म्हणजे लग्न कार्यामध्ये मला ट्रॅडिशनल कपडे घालायला आवडतात. ॲट द सेम टाईम मला फॉर्मल्सही खूप घालायला आवडतात. किंवा मग मी जीन्स आहे, मी आत्ता जसं आहे तसे जीन्स आणि साधे शर्ट पॅन्ट इंडो वेस्टर्न ही लुक मला आवडतो. म्हणजे मला जे ऑकेजनल आहे ॲक्च्युली, किंवा हेच फक्त आवडतं किंवा हे आवडत नाही असं काही. मग सौरभ हा खूप ब्रँड सावी आहे का? नाही, अजिबात नाही. कारण मला असं वाटतं की ब्रँडेड कपडे घेतलेच पाहिजेत असं नाही. माझ्यावरती ब्रँडेड शर्ट जर चांगला दिसला तर मी तो घेणार, जर तुम्हाला नाही आवडला तर मी नाही घेणार. म्हणजे रस्त्यावरचा जरी साधा टी शर्ट मला आवडला असं मी म्हणालो की तो फिटिंगला मला परफेक्ट होतो, मी तो घेणार. म्हणजे ब्रँडेड कपडे घ्यायला पाहिजे असं नाही, पण जर चांगला दिसला तर मग मी तो सोडत नाही, तो मी उचलतो. ओके, सौरभ हा खूप फूडी आहे? नक्कीच. मग काय काय खायला आवडतं सौरभला? मी जेव्हा पुण्यात जातो ना, जेव्हा मला सुट्टी मिळते शूटिंगमधून, तेव्हा मी पुण्यात गेलो की एका ठिकाणी म्हणजे ते त्या ठिकाणी न गेल्याशिवाय परत इकडे येतच नाही मुंबईमध्ये. ते म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोडवरचं वैशाली हॉटेल. की त्या वैशाली हॉटेलमध्ये संध्याकाळच्या टाईमला जायचं, SPDP खायची. SPDP खाऊन झालं की MIT कॉलेज जे आहे पौड रोडवरती तिकडं जायचं आणि दुर्गाची जाऊन कॉफी प्यायची. हे ठरलेलं असतं माझं. आणि ते झाल्यावरतीच मी मुंबईला दुसऱ्या दिवशी निघतो. याची अशी आठवण म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना मी रोज दुर्गा कॉफीला जाऊन कॉफी प्यायचो रोज. म्हणजे ती एक आठवण माझी वेगळीच आहे. आणि त्याच्यामुळे पुण्यात आता मी फार कमी दिवस राहत असल्या कारणाने तिकडे पुण्यात गेलो की मी ते काम ते करतोच. सौरभ, मला एक प्रश्न पडलाय. SPDP त्याने ट्राय करायला सांगितलेली, पण SPDP काय आहे? शेव पोटॅटो दहीपुरी असं त्याला म्हणतात. शेव पोटॅटो दहीपुरी, शेव बटाटा दहीपुरी. ती खूप छान मिळते आणि ती वैशालीमध्येच छान मिळते. मी सांगतो तुम्ही खाऊन बघा, वैशालीतच छान मिळते. नक्कीच त्याने एक सुंदर असं आउटलेट आपल्याला सांगितलेलं आहे. पण इतकं सगळं असं चाट आणि वगैरे 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 खाणं नंतर खूप फूडी असं सांगतो, मग स्वतःचा फिटनेस कसा जपतो? हो बापरे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहेस तू मला. फिटनेस म्हणजे मुळात मला एक महत्त्वाचा मी फिटनेस जपतो ते अशा दृष्टीने की मला अजिबात व्यसन नाही आहे. म्हणजे मी स्मोक करत नाही, मी दारू पित नाही, हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मी ते काही करत नाही. हा एक ही तर पहिली गोष्ट आहे, मी फिटनेस जपतो. असंही नाही की मी खूप जिमला जातो, एक्सरसाइज करतो आणि मला ते तशी तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे मी घरी थोडासा, आता जिमला मला जायला मिळत नाही, वेळ मिळत नाही, कारण शूटिंगचं शेड्यूल जर वाकडे तिकडे कदाचित असल्यामुळे मला ते जमत नाही. पण मी घरी थोडे सूर्यनमस्कार काढेन, थोडेसे डंबल्स करेन आणि रोज 2 अंडी खातो. बरं, तेवढं मात्र मी रोज सकाळी पाळतो.
सौरभ, यू आर पॅशनेट अबाउट. आय एम पॅशनेट अबाउट ट्रेकिंग. मी हिमालयात अनेक वेळेला गेलेलो आहे. त्यातले 4 वेळेला मी हिमालयन ट्रेक्स केलेले. 15 दिवसाचे हिमालयन ट्रेक्स जे मी कॉलेज आणि शाळेमध्ये असताना मे महिन्याच्या सुट्टीत जायचो. तिथे मला परत सारखं जायला आवडेल आणि मी खरंच पॅशनेट आहे हिमालयन ट्रेक्सबद्दल. माझं मनाली शिमला 3 वेळेला झालेलं आहे. बाकी जम्मू काश्मीर 4 वेळेला झालेलं आहे. ट्रेकिंग बेस्ट आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने वर्षातून 15 दिवस ट्रेकला जावं, हिमालयात जावं. कारण ते जे नॉन पोल्युटेड एअर आपल्याला मिळते किंवा जी फ्रेश एअर आहे ना, 15 दिवस असे तुम्हाला कुठेच अनुभवायला मिळणार नाही. इथे पुणे मुंबई किंवा शहरात तर अजिबातच नाही. ट्रेकिंग ही बेस्ट गोष्ट आहे माझ्यासाठी. मी त्या बाबतीत पॅशनेट आहे. ओके. अँड सौरभ इज क्रेझी अबाउट वाईल्ड लाईफ. मला टायगर सायटिंगचं खूप जास्ती ऑब्सेशन आहे. मी ट्रेकला जायचं म्हणून मी एका ठिकाणी एनरोल केलं होतं, पण माझा एनरोलला निर्णय बदलला आणि मी वाईल्ड लाईफला जायचं ठरवलं. मला माहिती नव्हतं वाईल्ड लाईफ म्हणजे काय, पण मी तेव्हा पहिल्यांदा गेलो रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये राजस्थानमध्ये. आणि तिथे ओपन जिप्सीज असतात, ओपन कॅन्टर्स असतात आणि त्याच्यामध्ये बसून आपण अख्ख्या जंगलामध्ये फिरत असतो. आणि आपल्याला अशा 5 फुटावरती मी वाघ बसलेला बघितलेला आहे. माझं पहिली जंगल सफारी होती आणि मी असा 5 फुटावरती बसलेला वाघ बघूनच मी प्रेमात पडलो वाईल्ड लाईफच्या. आणि तेव्हापासून ठरवलं की दरवर्षी 5 दिवस वाईल्ड लाईफला जायचं. माझ्या मते तू इंजिनिअरिंग केलेलं आहेस आणि आता अभिनय करतोय. नाही कळलं मला ते, म्हणजे हेही कसं बदललं सगळं? मी इंजिनिअरिंगला असताना मी थिएटर चालू केलं. इंजिनिअरिंगला असताना फर्स्ट इयर इंजिनिअरिंगपासून पुण्यात ज्या 2 महत्त्वाच्या स्पर्धा आहेत पुण्यात, पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक, ते चालू केलं. 4ही वर्ष अगदी डेडिकेटेडली इंजिनिअरिंगमध्ये असताना मी नाटक केलं. त्याच्यानंतर मला नोकरी लागली सॉफ्टवेअरमध्ये आणि सॉफ्टवेअरमध्ये नोकरी लागल्यावरतीही मी हॉबी म्हणून नाटकात कामं करतो. पण एका स्पर्धेमध्ये अशीच मला संधी मिळाली आणि त्या स्पर्धेमधून मला ही सिरियलची ऑफर मिळाली. आणि मग मी ठरवलं की नाही, एकदा लाईफमध्ये रिस्क ही प्रत्येक माणसाने घेतली पाहिजे. एकदा रिस्क ही प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. पुढे जाऊन असं नाही वाटतं का मग वयाच्या 50शीला वगैरे, यार तेव्हा तरुण होतो, तेव्हा आपल्याला एवढी मोठी संधी आली होती आणि आपण उगाच घाबरत बसलो आणि ती संधी घेतली नाही. म्हणजे व्हेरी सॉरी टू से, असं आत्ता म्हणलं नाही पाहिजे. मी पॉझिटिव्ह नक्कीच आहे. मी नक्कीच खूप कष्ट घेतो आहे आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतो आहे. मी ह्या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल होईन की नाही हे कोणीच सांगू शकत नाही. आपण असं प्रत्येक माणूस सांगू शकत नाही मी सक्सेसफुल होईल का नाही. पण 50शीला जाऊन असं नाही वाटतं का मग यार संधी घालवली. तो जो पश्चाताप आहे ना, तो पश्चाताप फार वाईट आहे. ह्या फेलियरपेक्षा तो पश्चाताप वाईट आहे आणि मला ते नको आहे. म्हणून मी उडी घ्यायची ठरवली. जे होईल ते होईल. माझ्याकडे इंजिनिअरिंगची 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. माझ्यावर तशी वेळ परत येऊ नये, पण अगदीच माझे दरवाजे बंद झाले तर ते दरवाजे नक्की ओपन नसतील. त्याच्यामुळे मी एकदम हा वेगळा ट्रॅक निवडला लाईफमध्ये. अँड सौरभ इज लेझी अबाउट रीडिंग बुक्स. मला खरंच आता असं वाटतं की आपण खूप जास्ती वाचन करायला पाहिजे. कारण जितके जास्ती आपण स्वतःला अपडेटेड ठेवू या क्षेत्रामध्ये, एवढ्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये, इतकं चांगलं आहे. मी वाचन करतो पण फारच कमी करतो. सगळ्या प्रेक्षकांसाठी तुझ्याकडून काही खास स्टाईल स्टेटमेंट तयार करण्यासाठी टिप्स? मी तुम्हाला सांगितलं ना, मी सिम्पल आहे. सिम्पल राहा. जे करताय ते प्रामाणिकपणे करा. बाकीच्या ॲक्सेसरीज वापरा स्वतःला पोर्ट्रे करण्यासाठी, नो डाऊट. सिम्पल राहा. सिम्प्लिसिटी ही सगळ्यात महत्त्वाची स्टाईल आहे प्रत्येकाची असं मला वाटतं. सिम्पल राहा, तुम्ही बरोबर पोर्ट्रे होता. बी सिम्पल असा फंडा आपल्याला सांगितलेला आहे सौरभनं. थँक्स अ लॉट सौरभ, तू आलास आमच्या प्रेक्षकांशी इतक्या सुंदर गप्पा मारल्यास. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.